श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्ड निकालाबाबत सर्वात मोठी बातमी कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी 10वी 12वी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया, ITI डिप्लोमा, कॉमर्स, आर्ट्स याबद्दल सर्व माहिती, सरकारी योजना, सरकारी शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स, विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांची माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.net या वेबसाईटला सर्च करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर आता 10वीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालक करत आहेत. याच प्रकारे वेगवेगळ्या तारखांचा तपशील समोर येत आहे. सकाळ पेपरामध्ये देखील आलेला आहे की 27 तारीख आहे. काय न्यूज चॅनलमध्ये देखील आलेला आहे की 10वीचा निकाल हा 27 तारखेपर्यंत आहे. परंतु आपण जर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्याच्यामध्ये एक मोठी अपडेट आपल्याला दिसत आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होऊ शकतो. 27 मे पर्यंत मग ती तारीख आणखीन डिक्लेअर नाहीये, अशा प्रकारची माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. तारखेविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आणखीन पण नाहीये, त्यामुळे एक सस्पेन्स तयार आहे. परंतु हे निश्चित आहे की 27 लास्ट तारीख आहे. 27च्या आधी कधीही निकाल लागू शकतो. इन बिटवीन त्यांनी असं सांगितलेलं की 12वीच्या निकालानंतर 4 ते 5 दिवसात, म्हणजे सरासरी 21 नंतर 4 ते 5 दिवसात, म्हणजे 25 आणि 26 या दरम्यान हा निकाल लागू शकतो. आणि लास्ट त्यांनी सांगितलेलं आहे की 27 तारीख, म्हणजे 27च्या आधी पण लागू शकतो. दॅट इज द पॉसिबिलिटी. आई तुळजा भवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे की 27 मे कन्फर्म तारीख नाहीये, त्याच्या आधी देखील हा निकाल लागू शकतो. आणि तुम्हाला 10वी नंतर निकालानंतर काय करता येईल, कमी मार्क पडले तरी काळजी करू नका, विषयामध्ये नापास झाला तरी काळजी करू नका. त्याच्यासाठी भरपूर पर्याय असतात. त्याचे सर्व व्हिडिओ मी इंस्टाग्रामला अपलोड केलेले आहेत. तुम्ही नाना फाउंडेशन इंस्टाग्राम सर्च करून बघू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जे काही वेगवेगळे अपडेट येईल मी तुम्हाला ते कळवेल. आपल्याला किती टक्के मिळतील कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. होपफुली सर्वजण पास व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. तसेच तुम्हाला पुढे कुठल्या स्ट्रीम मध्ये जायचं असेल, काय अडचण असेल, कुठल्या विषयाचं मार्गदर्शन हवे असेल तर नक्की तुम्ही मला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहेत. तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. कमेंट नक्की करा किती टक्के भेटतील आणि तुमचा जिल्हा कोणता. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.